नंबर 1 जो आशिल्लो हो एक PWD वर्क्साचो प्रपोजल आशिल्लो फक्त फाटले एक पेंडींग वर्क एक्सेप्टन्स करपाचें आशिल्लें काही पेंडींग कामां ती PWDची एक्सेप्टन्स आशिल्ली. सेकंड फक्त एक सर्वे नंबर फाटल्या कॅबिनेटान आमी घेतलेलो ट्रान्सफर ऑफ लँड आशिल्लें 3500 स्क्वेअर मिटर ऑफ द लँड इन प्रियोळ कॉन्स्टिट्युएन्सी फॉर द पुलीस स्टेशन्स. ती ट्रान्सफर ऑफ लँड ती पुलीस डिपार्टमेंटाक केली ऑलरेडी. तिसरो जो आशिल्लो वीच इज एन सर्वे नंबर चुकलेलो फाटल्या कॅबिनेटांतलो एकदां प्रायमरी हेल्थ सेंटर बिल्डींग तीच फोंडा एका दिल्लो तेजें रेक्टिफिकेशन आशिल्लें फक्त सर्वे नंबराचें. ताज्या उपरांत चवथो अजेंडा आयटम आशिल्लो इट इज एन फायनान्शियल असिस्टंट फॉर द प्री प्रायमरी स्कूल शेड्यूल्ड फॉर द ट्रायबल इन रिमोट एरिया. तेजी स्कीम जी आसा ही ट्रायबल एरियेक कंटिन्यू केल्ली आसा. पांचवो अजेंडा इट इज अगेन देर इज अ स्कीम फॉर द सपोर्ट ऑफ ऑर्फन चिल्ड्रन एंड चिल्ड्रन ऑफ द विडोज बिलोंगींग टू द ST कम्युनिटी ही कंटिन्यू करपा खातीर परत एकदां 27/2/2019 पासून फुडें कंटिन्यू करपाची स्कीम तशीच. सवो अजेंडा आयटम आशिल्लो देर इज एन अगेन ट्रान्सफर ऑफ लँड ओके सर्वे नंबर फ्रॉम द वन कुडचिने विलेज इन बिचोले तालुका फॉर द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कुडचिने. ओके टेबल अजेंडा जे आशिल्ले आज लेबर कॉन्ट्रॅक्टर्स आशिल्ले जांकां आमी फाटल्या PWDंतल्यान रेग्युलरायज केलें तेंची सॅलरी पेंडींग उरिल्ली काही जाणांक ती वन टायम तांकां दिवपाची आनी तांकां 1 एप्रिलच्यान सोसायटीच्या अंडर घालपाचो तो रेग्युलरायज करपा खातीर PWDचो अजेंडा टेबल अजेंडा आशिल्लो. टेबल अजेंडा फर्स्ट देन टेबल अजेंडा सेकंड इज एन रिप्लेसमेंट ऑफ द लिफ्ट ऑफ राजभवना खातीर नवीन लिफ्ट खूब जुनी जाल्ली ती काडून नवीन लिफ्ट थंय रिप्लेस करपाची. परत थर्ड इज एन वर्क टेकन बाय द PWD ड्युरींग द 50th IFFI ताका रेग्युलरायझेशन करपाचें आशिल्लें. अर्जंट काही कामां IFFIच्या वेळार घेतलेली ती रेग्युलरायझेशन करपा खातीर आयच्या कॅबिनेट मिटिंगे खातीर आशिल्ली. आनी काही रुल्स ऑफ द एनलिस्टमेंट ऑफ द कॉन्ट्रॅक्टर्स PWDचेर आनी WRD ह्या दोगांयचे रुल्स काही चेंजीस करपाक जाय आशिल्ले ते रुल्स चेंजीस करपाक घेतलेले. डिटेल जो आसा सगळ्या जाणांक बाय सर्क्युलेशन्स ऑलरेडी आमच्या ऑफिसांतल्यान CMO ऑफिसांतल्यान सर्क्युलेट जातले आयचे. आज मेजर डिसिजन जे जालें द 30% ऑफ द सॅलरी ऑफ ऑल BJP MLAs आनी दोज वर इंट्रस्टेड MLA बाकीचे आसा तांकांय कळयले वयतले 30% ऑफ देर सॅलरी वील गो टू द कोवीड फंड फॉर इयर एका वर्सा खातीर. आमी फक्त पयली डिसिजन फक्त एका म्हयन्याची सॅलरी घेतलेली बट ते न करता म्हणजे इन लायन वीथ द सेंट्रल BJP गव्हर्मेंट आनी BJPन डिसायड केल्या प्रमाणे सगळ्या स्टेटींनी भारतीय जनता पार्टीन आपल्या एका वर्साची सॅलरी जी नेट सॅलरीच्या 30% ही कोवीड स्टेट रिलीफ फंडाक वयतली. 30% फॉर एका वर्सा खातीर म्हणजे 12 म्हयन्याची सॅलरी वयतली. ओके प्रत्येक BJPच्या सगळ्या आमदारांचे ऑलरेडी डिसिजन जाले. बाकीच्या आमदारांचे डिसिजन हे तेंचेर डिपेंड आसा तांकां कळयतले तेंच्यांनी जर विलिंगनेस फॉर्म सायन मारून दिलो आसत जाल्यार तेंची बी डिडक्ट जातली. इट इज नॉट अ कंपल्सरी बट BJPच्या आमदाराच्या बाबतीत आमी डिसिजन घेतला की तेंच्यांनी सगळ्यांनी करपाचें म्हणून. सेंट्रल भारतीय जनता पार्टीन पुराय देशभर सगळी कडेन जे कडेन भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार आसात ऑलरेडी आमच्या हांगासले दोगांय खासदारांनी ऑलरेडी आपली 30% ऑफ द सॅलरी ही 2 वर्सां खातीर दिली. फुडल्या 2 वर्सांचो MP लॅड फंड सुद्दां हो कोवीड नॅशनल फंडाक वतलो आनी हांगासरले जे आसा कोवीड स्टेट फंडा खातीर वयतली. येता त्या 11 तारखे दिसा म्हणजे 11 एप्रिलाक परत एकदा 11 वरांचेर व्हिडिओ कॉन्फरन्सींग माननीय पंतप्रधान मोदीजींच्या बरोबर आसा. सो दॅट त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगात बरेचशे विशय जे आसा हे 14 तारखेच्या लॉकडाऊनच्या विशयी हे बरेचशे विशय क्लियर केले वयतले. प्रेझंट स्टेटस जो आमचो कालच्यो सगळ्यो केसीस ज्यो आसा ह्यो कालच्यो परत सगळ्यो केसीस जितके आमी टेस्ट रिपोर्ट घेतलेले ते सगळे कडले टेस्ट रिपोर्ट हे नेगेटीव येयल्ले आसा. कालचे जाल्ले काही निर्णय तुमकां कळोवपा खातीर कोवीड रिलीफ फंड जो आशिल्लो हो आमी परत एकदा टॅक्स फ्री केलो. म्हणजे फक्त आमचो CM रिलीफ फंड होच टॅक्स फ्री आशिल्लो बट आतां जो कोवीड रिलीफ फंड आसा ताकाय बी इन्कम टॅक्साचे बेनिफीट मेळपाक जाय म्हणून आमी ताकाय बी इट इज एन टॅक्स फ्री ऑलरेडी केल्लो आसा. त्या खातीर जो कोवीड रिलीफ फंडान सुद्दां पयशे घालता ताका इन्कम टॅक्साचे बेनिफिट्स जे आसा हे मेळटले. आमचे तिनूय कडेन टेस्टिंग जे आसा हे वेवस्थीत रित्या रॅपीड टेस्टिंग मशीन्स ही अवेलेबल जाली आनी वेवस्थीत रित्या टेस्टिंग सगळे कडेन सुरू आसा. आनी नवी आमचे कडेन आतां आमी काल जेन्ना नवीन टेस्टिंग किट्स पुण्यांतल्यान मागयले ताज्या बरोबर आमी NIVचो एक्सपर्ट्स
नॅशनल वायरोलॉजीचो एक्सपर्ट जो गोंयांत आयला त्यांनी आनी एक टीम आमची रेडी करपा खातीर आनी ताच्या सगळ्यान स्मूथली फंक्शनींग आमच्या GMCतल्या पॅथो लॅबांतलें फंक्शनींग जें आसा हें आनीक स्पीडली आनी स्मूथली जाता. सो आनीक नवीन टीम जी आसा ही ऑलरेडी ट्रेनिंग घेवन तयार जाता. म्हणजे फाल्यां सकाळीं आमचें पॅरलली काम हें खंयसरूच टेस्टिंग लॅबांतले फाटीं पडचें न्ही. ताच्या खातीर आमी ऑलरेडी सुरू केलें. सेकंड इजन पॉझिटिव्ह पेशंट आशिल्ले ते सगळे पॉझिटिव्ह पेशंट जे आसा ते स्टेबल आसा आनी ते इम्प्रूव जाता. हावस टू हावस सर्वे करपाचें डिसिजन गव्हर्मेंटान घेतला. तेज्या बद्दल लोकांनी गैरसमज करून घेवचो न्हू. जेंका आमी सर्वे खातीर आपयल्या तितूर BLO आसतले, ANM आसतले, परत अंगणवाडी वर्कर आसतले, टीचर आसतले. ह्या विशयाचेर इट इज अ सेंट्रल गायडलायन म्हणून आनी आमकां जेन्ना पुराय गोंय एक मॉडल स्टेट म्हणून आनी खंयसरूच आमकां एकूय केस चुकूंक जायना अशा पद्दतीचे लोक जर आसत जाल्यार आमकां फायंड आवट जावपाक जाय. म्हणून आमी डिसिजन घेतलेलें आसा हावस टू हावस सर्वे करपाचें. सगळ्यांनी सहकार्य करपाची गरज आसा. हितूर कसलीच रिस्क ना. आमी कोणाकूय जेंकां घरान धाडटा म्हणजे ते पेशंटाच्या संपर्कान येता अशें ना. जे होम क्वॉरंटायन आसा तांच्या घरांनी आमी तांकां वचूं नाका म्हणून सांगलेलें आसा आनी होम क्वॉरंटायन आसा तांच्या घराचेर ऑलरेडी स्टिकर लागलेलो आसा. आनी तशें पळोवंक वचत जाल्यार 22 तारखेच्या उपरांत इंटरनॅशनल कोणूच येवंक ना. लास्ट फ्लायट जी आसा हे 24 तारखेक डॉमेस्टीक आयला आनी 22 तारखे दिसा इंटरनॅशनल फ्लायट आयला. ताज्या उपरांत त्या खातीर कोणूच तशें 14 दीस हे सगळ्या जाणांक सोंपलेल्या सगळ्या जाणांक होम क्वॉरंटायन दवरला. सोदून काडून आमी होम क्वॉरंटायन दवरलेलें आसा. ताका लागून जे सर्वे खातीर वयतले तेंची सगळी मेजर प्रिकॉशन्स म्हणजे तांकां ग्लोव्ज मास्क हे सगळें जे आसा हे सगळें आमी दितले. तेंची चिंता आमकां आसा. आमचे फ्रंट लायनीर काम करपी हेल्थ वर्कर आसतले, फ्रंट लायनीर काम करपी पुलीस आसतले, आमी स्वता आमचे सगळे ऑफिसर्स आमचे GPS ऑफिसर IAS ऑफिसर हे क्वॉरंटायन जेंकां डायरेक्ट करून दवरला म्हणजे पेशंटां कडेन तांचो डायरेक्ट संपर्क आयलो जेंकां क्वॉरंटायन करून दवरला थंयसरूय आमचे ऑफिसर्स काम करता. त्या खातीर कसलीच रिस्क जी आसा ह्या हातूंत ना. काही जाण अननेसेसरी ह्या विशयाचेर राजकारण करपाक पळयता. गोंयच्या लोकांच्या आरोग्याच्या दृश्टीनुसार आमी हो निर्णय घेतला कारण आमकां सगळ्या जाणांचो सर्वे हो करपाक जाय आनी हावस टू हावस सर्वे हो जातलो. ओके आनी तो सगळ्यांनी ताका लागून सहकार्य करचें हेजी आमकां अपेक्षा आसा. हो सर्वे केल्या उपरांत एकंदर पिक्चर आमच्या लक्षांत येतलें की अशा पद्दतीचे चुकून जर कोणाक सायन सिम्टम्स कितें आसत जाल्यार तेजे आमकां टेस्ट करून घेवपा खातीर बरें पडटलें जेणे करून कम्युनिटी ट्रान्समिशन जें आसा हें जावचें न्ही हाच्या खातीर आमचो प्रयत्न आसा. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना हेज्या अंतर्गत जे रायस डिस्ट्रिब्युशन जें आसा हें ऑलरेडी आयच्यान सुरू जालें आनी तेज्या अंतर्गत जे सगळे जे कार्ड होल्डर आसा दोनूय म्हणजे BPL कार्ड होल्डर आनी प्रायोरिटी कार्ड होल्डर ह्या दोनांयकूय थंयसरूच म्हणजे तांच्या रेशन कार्डाचेर फ्री ऑफ कॉस्ट एकूय पयसो दिनासतर तांकां रायस आनी गंव हे दोनूय मेळटा. थोड्या दिसांनी तांकां दाळ जी आसा ही थंयसर एवेलेबल जातली फेर प्रायस शॉपाचेर. आयच्यान ज्या जाग्याचेर आपलें फेर प्रायस शॉप आसा त्या प्रत्येक कार्ड होल्डरान थंयसर वचून तांच्यांनी तें रेशन जें आसा हें फुकट घेवपाचें. आजून थोड्या दिसांनी जे LPG होल्डर आसात म्हणजे जे BPLच्या अंडर आसात तांकां गॅस सुद्दां जो आसा हो 3 म्हयन्या खातीर गॅस सिलिंडरी हो फुकट दिलो वयतलो. आतां पर्यंत 73,000 जनधन अकावंट होल्डर्स गोंयान ऑलमोस्ट तशें पळोवंक वचत जाल्यार 1.5 लाखाच्या पेक्षा चड जाण हे जनधन अकावंट होल्डर आसा. भितरल्या 73,000 म्हणजे आमी म्हणटा सिंगल विडोज जे आसा हांच्या खातीर 500 रुपया तेंच्या अकावंटाचेर जमा जाले. हे अशा पद्दतीचे 500 रुपया 3 म्हयन्या खातीर फुडल्या 2 म्हयन्या खातीर आजुनूय जमा जातले. ओके ताज्या उपरांत आमचे डायरेक्टर ऑफ एनिमल हजबंड्री आनी ते सगळे एनिमल हजबंड्रीची फंक्शन स्ट्रीमलायन करपा खातीर ते सगळे कडेन काम करता. म्हणजे तेंचे मेडिसिन्स तेंचे फीड हे सगळें मेळपाक आमकां ह्या बाबतींत जे प्रायवेट वेटरनरी डॉक्टर्स आसा तेंचीय मदत आमकां मोठ्या प्रमाणांत जाता. एग्रीकल्चर सेक्रेटरी कडल्यान आतां सगळी सप्लाय मिल्क आसतले फ्रुट्स आसतले वेजिटेबल्स आसतले हेजी सगळी सप्लाय वेवस्थीत रित्या जाता. हार्वेस्टींग सिजन सुरू जाला. हार्वेस्टींग सिजन सुरू जाता आसतना तशें पळोवंक वचत जाल्यार 19 हार्वेस्टर गोंयान आसा. बट सगळ्यांनी आजुनूय परमिशनां घेवंक ना. फक्त 2 काय 3 जाणांनी परमिशन घेतला. बट हार्वेस्टींग करपाक सुद्दां लेबर भायल्यान हाडपाचें ना हें आमी तांकां सांगलां. गोंयान आसलेलेच लेबर घेवन तेंच्यांनी हार्वेस्टींग करचें ही तांकां आमी रिक्वेस्ट केल्या.
बाकीच्यांक गोंयांत मोठ्या प्रमाणात व्हेजिटेबल तयार जावची त्या खातीर ते सगळे झोनल एग्रीकल्चर ऑफिसर हे मोठ्या प्रमाणात कामाक लागल्या. ते सगळे कडल्या फार्मर्स आसा तांकां प्रमोट करीत आसा. एकूच विशय म्हणजे काजूचो हांव गोवा बागायतदारा कडेन उलयलां आनी फाल्यांच्यान ती काजूवाले सगळे आमचे जे शेतकरी भाव आसात तांच्यांनी कन्फ्यूज जावचें न्ही आनी कमी रेटान कोणूय दलाल आसा जाल्यार आयज काजी विकच्यो न्ही. फाल्यांच्यान तांकां प्रॉपर रेट हो बागायतदार बाजार आनी कृषी पणन मंडळाच्या सहकार्यान तांकां जो एक वेवस्थीत पैकी रेट मार्केटात एवेलेबल आहा तो रेट तांकां दिवचो हे सरकारा कडल्यान ऑलरेडी गोवा बागायतदाराक सांगलां. गोवा बागायतदाराकूय ह्या पद्दतीचें सगळें सहकार्य जाय हे सरकारा कडल्यान मेळटलें. सगळ्या शेतकऱ्यांक बरो रेट मेळचो म्हणून सरकाराचो प्रयत्न आसा. आमचे कडेन वेगवेगळ्यो कंप्लेन ज्यो मास्क रेट चड घेता ह्या विशयाचेर आयल्या. ऑलरेडी आमचो डायरेक्टर ऑफ द फूड अँड एडमिनिस्ट्रेशन जे आसा DFDA तेजेर एक्शन ऑलरेडी 4-5 जाणांचेर एक्शन ऑलरेडी घेतली. ओके, हाज्याय फुडल्यो ज्यो आसा पळय न्ही फुडल्यांच्यो कंप्लेन येयल्ल्याच्या सिवील सप्लायच्या बाबतींत हेच गजाली आसा की आमी थोड्या जाणांचेर घेतल्या, उरलेल्यांचेरूय एक्शन घेवप चालू आसा. आमचे तशेंच इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट PWD डिपार्टमेंट ह्या सगळ्यांनी ह्या लॉकडावन पिरियडांत खूब बरें काम केल्लें आसा. खंयसरूच इंटरप्शन न जाता सगळे मोठ्या प्रमाणात कामाक लागलेले आसा. आमचे कावन्सिलर्स आनी जे एड्युकेशन डिपार्टमेंटाचे कावन्सिलर्स आशिल्ले ते मायग्रंट लेबर्स हांच्या हांगा वचून वेवस्थीत रित्या कावन्सिलींग परत तेंचे चॅकअप आनी हे सगळे वेवस्थीत रित्या सुरू आसा. आतां पर्यंत जवळपास 5,865 जाणांचेर वायोलेशन केसीस ज्यो आसा पळय न्ही ह्यो पुलीस डिपार्टमेंटा कडल्यान फायल केल्यो गेल्यो म्हणजे FIR आनी बाकीचे लॉ एंड ऑर्डर कंट्रोल करपा खातीर. अजुनूय सांगता लॉकडावनचो पिरियड जो आसा हो 14 एप्रील पर्यंत चालू आसा. ताका लागून परत आपल्याचेर बऱ्याच जाणांचे म्हणणे आपल्याचेर केसीस घातल्यो हे घातले हे म्हणचें न्ही. अजुनूय हांव सांगता गोंयकारांनी सगळ्यांनी संयम बाळगचो. अननेसेसरी बेश्टे रस्त्यार येवचे न्ही ही सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा. आतां पर्यंत 5,865 लोकांचेर केसीस घातल्यो. हे लोकांक फक्त शिकपाक जाय, लोकांक कळपाक जाय, कारण लोकांक आमकां एड्युकेट करप गरजेचें आसा. कारण फुडले कितले दीस आमकां अजुनूय सोशल डिस्टन्सींग आनी ह्या पिरियडांत घालोवपाक जाय आत्तां आमकां कळना. खूब फुडें अजुनूय बी आमकां हें शिकप गरजेचें आसा. आमी सेक्रेटरी टुरिजमाक सांगलां की क्वॉरंटायन सेंटर आतां पर्यंत आमची गव्हर्मेंट क्वॉरंटायन सेंटर आसा. बट हेज्या व्यतिरिक्त जर कोणाक स्पेशल आपल्याक प्रायवेट क्वॉरंटायन सेंटरान रावपाक जाय आसत जाल्यार गव्हर्मेंटान फेसिलिटी प्रोवायड केल्या की आमी काही हॉटेल टायप केला त्यांनी पेड क्वॉरंटायन सेंटर जाका आमी म्हणटा. म्हणजे आतांय लॉकडावन सोंपल्या उपरांत सुद्दां काही लोक जर गोंयांत आयले जाल्यार आमी तांकां घरान रावपाक दिवचे ना. आनी ताका जर दिसता आसत गव्हर्मेंट क्वॉरंटायन सेंटर फेसिलिटीज ही तितकी बरी नासत जाल्यार आमी काही हॉटेल टायप केल्या जेंच्यांनी आपली पेड आपूण पेड करचो आनी गव्हर्मेंट क्वॉरंटायन सेंटरान रावचे. त्या खातीर आमी ती फेसिलिटीज जी आसा ही लोकांक एवेलेबल केल्या. कारण लॉकडावन पिरियड 14 तारखेच्या उपरांत निर्णय जातलो. बट तरी सुद्दां गोंयांत येयल्ले लोकांक आमी म्हणजे कितें जातलो हेजें डिसिजन 13 तारखेक जातलें आमचें. बट तरी सुद्दां ताजेर निर्णय जो आसा पळय न्ही तो मागीर घेतलो वयतलो. हें सगळें सांगता आसतना म्हणजे आमी सगळ्यो प्रत्येक गजाली ज्यो आसा ह्यो मिनिस्ट्री ऑफ द होम अफेर्स हाज्या कन्सल्टेशनान करता. अंडर द स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट कंटिन्युअसली आमची आजूय बी आमी स्टेट डिजास्टर मॅनेजमेंटाची सगळी जी डिसिजन्स जाली ती सगळी डिसिजनां आज आमच्या कॅबिनेटाच्या मुखार दवरली. कॅबिनेटांतल्या सगळ्या कलिग्सांक दाखयली. तेंचे व्हीवूय ह्या विशयाचेर सगळे घेतले आनी सगळे MHAच्यो आमी ऑर्डर सगळ्यो फॉलो करता. हेज्या अगेन्स्ट कोण कोण जे वता तेज्या अगेन्स्ट आमी म्हणटा कशें सोशल मिडियाच्या बाबतींत अननेसेसरी नाका जाल्ल्यो गजाली पसरप किंवा बाकीचे सेक्शन 51 to section 60 आनी डिजास्टर मॅनेजमेंट एक्ट बिसायड्स इलिगल एक्शन अगेन्स्ट अंडर सेक्शन 188 ऑफ IPC सगळ्या जाणांचेर केसी ज्यो आसा ह्यो बूक केल्यो वयतल्यो. त्या खातीर कोणीच अशा पद्दतीचे वायोलन्स किंवा लॉ जो आसा हो मोडचो न्ही हें म्हाजें इतकेंच म्हणणें आसा. गोवा फायट COVID-19 डिजास्टर मॅनेजमेंटाचे मिनिट्स तुमकां सगळ्यांक सर्कुलेट केले वयतले. म्हणजे ह्या जुल्यान डिटेल आमी जें प्रेजेंटेशन दिलां तुमकांय सगळ्यांक कळचें की आतां पर्यंत आमी निर्णय कितें घेतल्या हें सगळें तुमकां सगळ्यांक हांवें सर्कुलेट करपाक लायल्या. म्हणजे म्हाज्या ऑफिसांतल्यान तें सगळें सर्कुलेट केलें वयतलें. लॉकडावन पिरियडाच्या संदर्भात आमच्या बऱ्याचशा मिनिस्टरांचे सगळ्यांचे सजेशन्स म्हणजे आमी स्टेटीचे हेल्थ लक्षांत घेवन सजेशन्स जी आसा ही बरीचशी सजेशन्स तेंच्यांनी सगळ्यांनी दिल्या.
रिगार्डींग द लॉकडावनाच्या उपरांत एक्टिविटी कितें, आतां लॉकडावन कितलो वाडोवचो, कितें वाडोवचो, सगळ्या गोश्टीचेर डिटेलान कॅबिनेटान डिस्कशन्स जालें. 11 मिनिस्टरांनी आपले व्हीव इन गोंयच्या लोकांच्या आरोग्याच्या हिताच्या नुसार सगळ्यांनी आपले व्हीव जे आसा हे दवरल्या. आमी आमची सगळी डिटेल्स जी आसा ही आज माननीय मोदीजीक किंवा सेंट्रल गव्हर्मेंटाक आयज कळयतले आनी तेजेर डिसिजन जशें म्हटलां तें आमी फायनल डिसिजन 13 तारखेक घेतले, कारण 11 तारखेक व्हिडिओ कॉन्फरन्सींग आसा. बाकीची सगळ्या स्टेट गव्हर्मेंटांनी आपलो व्हीव त्या प्रमाणे कळयला. हांव आतांच सांगूं शकना की आमी 14 तारखेच्या उपरांत कितें कितें चालू करतले, कितें बंद करतले किंवा कितें चालू करपाचें आसा त्या खातीर तो निर्णय जो आसा हो 13 तारखेचेर आमचो डिपेंड उरतलो. प्रत्येकाचो व्हीव जो आसा तो तसोच आसा की आमकां गोंयच्या हिताच्या नुसार निर्णय घेवचो हो सगळ्यांनी सांगला. सगळ्यांनी सांगला की जो निर्णय आमी घेतले किंवा माननीय पंतप्रधानाच्या कन्सल्टेशनान घेतलो ताका सगळे जाण एग्री आहा. आतां पर्यंत सगळे कॅबिनेट कलिग्स हेंच्यांनी बऱ्यापैकी सपोर्ट दिला सगळी निर्णय घेवपा खातीर, सगळी डिसिजन घेवपा खातीर. हाजे फुडले निर्णय जे आसा तेंच्यांनी म्हाका फूल रायट दिला की स्टेटीच्या हिताच्या नुसार जो निर्णय घेता त्या निर्णयाच्या बरोबर सगळे जाण आसतले हे तेंच्यांनी कळयल्लें आसा. बरेच जाण मंत्री तुमच्या कडेन उलयले आसतले, बट तरी सुद्दां म्हणजे स्टेट म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून म्हाका जे निर्णय घेवपाक जाय हे म्हाका पयलीं वयर कळोवपाक जाय, ताज्या उपरांत निर्णय घेतले वयतलो. आज एक डेथ जी GMCन जाली तेच्या बद्दल कन्फ्युजन हे मोठ्या प्रमाणात लोकांच्या मदीं पसरलां. त्या हांव मुद्दामून सांगता की ज्या पेशंटाची डेथ जाली तो अमेरिका रिटर्न आशिल्लो, बरोबर गजाल आसा. तो पेशंट GMCन एडमिटूय जालो. तो पेशंट GMCन एडमीट 22 तारखेक US रिटर्न आशिल्लो. 26 तारखेक तो पेशंट वीथ फिवर ही कंप्लेन घेवन आनी सोर थ्रोट घेवन एडमीट जाल्लो. तो एडमीट जायना फुडें तेजी टेस्ट केली, तेजी टेस्ट नेगेटीव आयली. ओके, ताज्या उपरांत ताका डिस्चार्जूय केलो. ताज्या उपरांत परत तो पेशंट एडमीट जालो. परत एडमीट जालो 28 तारखे दीस, म्हणजे पयली फावटी टेस्ट तेजी डायरेक्ट नेगेटीव आयिल्ली. ओके, हय, ताका खरें सस्पेक्टेड म्हणून एडमिटूय केल्लो. सस्पेक्टेड एडमीट केल्या उपरांत ताज्या उपरांत तो रिएडमीट जाला 3 तारखे दिसा. 3 तारखे दिसा एडमीट जालो तेन्ना डायबिटीज मेलायटीस विथ बायलॅटरल निमोनिया दोशीसाठीन आनी विथ रेस्पिरेटरी फेलियर. तेजी GMCच्या पॅथ लॅबान 3 फावटी टेस्ट केली, 3ूय फावटी नेगेटीव येयला. आमकां डावट दिसतालो म्हणून पुण्याकूय तेजी धाडलेली. पुण्याच्या टेस्ट लॅबांतल्यान तेजी नेगेटीव टेस्ट येयल्या. त्या खातीर तेजे 4ूय रिपोर्ट जे आसा हे नेगेटीव येयले. ते आमी कन्फर्म आसा हो पेशंट जो आसा हो कोवीड नासलो. अदर कॉम्प्लिकेशन्स ताका डायबिटीज मेलायटस निमोनिया आनी इट इज एन एडल्ट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम जे ताका ARDS म्हणटा त्या सिंड्रोमाच्या रेस्पिरेटरी फेल्युअरान वचून तो एक्सपायर जालो. बट हांव पर्सनली आमच्या पेशंटाची एज इज 38 years old. आज एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही मंत्रिमंडळ बैठकीत घेतला तो PWDच्या कर्मचाऱ्यांक सोसायटीन घेवपाचो. तेचेर मातशें माहिती दिसत नेमकी कितले कामगार ते 1150 सुमार कामगार गेली 5 वर्सां म्हणजे 5 वर्सां मिनिमम. ओके, गेली 10 वर्सां 15 वर्सां सुद्दां कॉन्ट्रॅक्टाचेर काम करताले. कॉन्ट्रॅक्टाचेर काम म्हणजे कशें, कसलेंय जर काम आसा जाल्यार कॉन्ट्रॅक्ट काडलो वयतालो लेबर कॉन्ट्रॅक्टार घेवपाक. आनी गेली 10-15 वर्सां सोसायटीत चलना. अशेंच PWDन चलत आसलें. म्हणजे खंय तरी टेंडर काडटाले लेबर घेवपा खातीर, टेंडर काडटाले. काम घेवपा खातीर टेंडर काडटाले हांव समजूं शकता. खंयचें काम एखादें घेवंक जाय म्हणून टेंडर काडप, डिसेल्टिंग करपाक जाय किंवा PWDच्या वॉटर सप्लायचें काम आसा म्हणून टेंडर काडप हांव समजूंक शकता. पण हांव मुख्यमंत्री जाल्या उपरांत पळयलो लेबर घेवपाक टेंडर काडप हें म्हाका पटच ना जालें खरें म्हणजे. आनी मागीर त्या भुरग्यांच्यो व्यथा हांव खूब वर्सां जालीं आयकता. म्हणजे हांव आमदार जाल्यार तेन्नाच्यान आयकता. एकदां तर हांव आमदार जावच्या पयलीं ताका तो कोण तरी PCE पयलींचो आसलो तेणी धांवडून घातलेले. देन अपोजिशन लिडर आनी देन CM आतांचो माजी मुख्यमंत्री मनोहरभाईक सांगून बीन हांवें तें करून मागीर ताका कशें तरी दवरलें. म्हणजे कॉन्ट्रॅक्टाचेर घेवप आनी कॉन्ट्रॅक्ट सोंपलो काय ताका 9 म्हयने सॅलरी जावप ना.
ते तशेंच पेंडींग आसतले बाबडे 9 म्हयने 10 म्हयने म्हणजे तेजो परत एकदा टेंडर काडचे पडटाले, ते रेगुलरायज करचे पडटाले आनी मागीर तांकां पगार जातालो. ते काम कंटिन्यू करताले 9 म्हयने तशेंच. हें म्हाका पटूंक ना. फाटल्या वर्सभर तेंच्या फाटल्यान लागलेलो की कितेंय करून तांकां हांव कितें गव्हर्मेंट रेगुलरायज कर म्हणना, पण निदान तांकां जो मिनिमम वेजीस आसा हेजेर फायनान्शियल बर्डन सरकाराचेर कांयच पडूंक ना, एक पयशाचें पडूंक ना. सरकार जर तांकां समथींग 340 रुपया 350 रुपयाचे मिनिमम वेजीस दितालो कॉन्ट्रॅक्टराक, आतां तेच पयशे ताका मेळटले. हाज्या पयलीं त्या कॉन्ट्रॅक्टराक मेळटाले. कॉन्ट्रॅक्टर आपलें कमिशन दवरतालो आनी तेज्या उपरांत तो ताका दितालो. म्हणजे आमी जर ताका 9,000 पगार दिलो, ताका खंय तरी 5 काय 6,000च मेळटालो. थोड्यांचो PF कट जाल्यार जातालो, थोड्यांचो ESI गेल्यार वयताले, ते सुद्दां वचनासले. खुबशे जाण भुरगे म्हाजे कडेन हे करताले की आमचो PFूच कट जावंक ना, आमकां ESIच मेळना. आतां एक सिस्टीम जी आसा पळय न्हू ही जाग्यार पडली. इतक्याय भुरग्यांक म्हणजे आमी सोसायटीन घेतले, तांकां तेंचो रेगुलर पेमेंट जो आसा फक्त 3 म्हयने मातसो प्रॉब्लेम जातलो, कारण ही सगळे आतां आमी तांकां 1 एप्रिलच्यान घेतल्या. तांकां सगळे तेंचे मेडिकल टेस्ट, फिटनेस टेस्ट हे सगळे करूंक जाय म्हणून हांवें ताका 1 एप्रिलच्यान पोस्ट फॅक्टो घे म्हटल्या. बट तेजो सगळो प्रोसेस हो कंप्लीट केलो वयतलो इरिस्पेक्टीव ऑफ एज. थोड्यांचो एज क्रायटेरिया बसनाशिल्लो, बट तरी सुद्दां सगळे गोंयकार आसात. कोणूच हांगासर भायसून येयल्लो ना. गेली 10 वर्सां 15 वर्सां काम करतात. थोड्यांची तर बाबड्याची 55 वर्सां जाली. तो म्हणटा तें काम करतालो 15-20 वर्सां जाली. म्हणजे फाटल्यानी हांव कितें केलां तितूर वचना. म्हणजे 15-20 वर्सां एकटो 5,000 आनी 6,000 रुपयाचेर काम करताले. म्हणजे ही दयनीय अवस्था त्या भुरग्यांची आशिल्ली. हे सगळें लक्षांत येयला. पण आतां तांकां मिनिमम म्हाका दिसता 9-10 हजार रुपया सॅलरी जी मेळपाक जाय पळय न्हू ती तरी मेळटली. तेंचो PF रेगुलर कट जातलो, तेंचो ESI, तांकां सगळे बेनिफिट्स जे आसा जे एखाद्या वर्कराक मेळोंक जाय ते मेळटले. हो निर्णय घेतला आनी 1 तारखेच्यान आतांय म्हणून तेंचे 9 म्हयन्याचो पगार उरला. आत्तां अजुनूय दिवंक ना. तोय रेगुलरायज केला ह्याच मिटिंगेन आनी तो तांकां दिवपाक जाय. म्हणजे अस्तोना प्लांटा वयल्या भुरग्यांक आमच्या 9 म्हयने जाले पगार मेळोंक ना. ही परिस्थिती आसा. हे पळोवन म्हाकाय वायट दिसतालें. बट ते एकदाचेच सगळें रेगुलरायज करप ह्या हेतूंतल्यान विशय सोंपो जालो म्हणून आमी एक मोठें डिसिजन जें आसा, कारण 1,150 भुरगे ह्या निमित्तान तांकां एक वेवस्थीत सॅलरी मेळटली आनी तांकां रेगुलर पगारूय मेळटलो, तेजें वेवस्थीत डिडक्शनूय जातलें. फायनान्शियल बर्डन एक पयशाचें सुद्दां ना. जे पयशे कॉन्ट्रॅक्टराक दिताले ते पयशे आमी डायरेक्ट तांकां दितले. फायनान्शियल बर्डन सिंगल एका पयशाचें ना, हांव सरळ सांगता. ह्या आपत्तीन तो डिसिजन तुमचो सगळ्यात महत्वाचो ठरलो. आता दुसरो विषय म्हणजे नर्सी कॉन्ट्रॅक्टाचेर आसतात नर्सी आनी डॉक्टर त्यांचो पगार अडला. हे पळय, हांवें हेल्थ डिपार्टमेंटा कडेन मागयलां. तूं जें म्हाका परत सांगता पळय न्ही, ते हेल्थ डिपार्टमेंटान सबमीट करपाक जाय फायल. खंयसर कॉन्ट्रॅक्टाचेर उरला आसत जाल्यार ती जो पर्यंत फायल फायनान्स डिपार्टमेंटाक येयना, कारण टॅक्निकल प्रॉब्लेम काही बाबतींत आसतले आसत जाल्यार ते हेल्थ डिपार्टमेंटान रिजॉल्व करचे आनी धाडून दिवचे. आमी कोणाचोच पेमेंट दवरपा खातीर ना. तेच जाला ते तेंच्यांनी बिलात धाडूंक ना. तेंच्यांनी 3-3 म्हयने हांव इन्स्ट्रक्शन दिता सेक्रेटरी हेल्थाक की तेंच्यांनी धाडून दिवचे. दुसरो आनी एक महत्वाचो विशय म्हणजे कितें जाला की 24 तारखेक लॉकडावन जालें रातच्या 12. आयज आमी 8 तारीख पावली. मॅक्झिमम जे प्रायव्हेट सेक्टर असतात त्यांचे पगार हे 5 तारखे उपरांत जातात. आणि आता अशा तक्रारी येवपाक लागल्या की प्रायव्हेट सेक्टरान जरी सरकारान ऑर्डर काढले की त्यांचो पगार कामगारांचो तुम्ही घालूंक जाय म्हणून, प्रायव्हेट सेक्टरांनी 24 तारखेपासून तो त्या महिन्याचो पगार नो वर्क नो पे अशा पद्धतीचो कायदो लागू करून कांय जाणांचो पगार कट केला, कांय जाणांक पगार घालूंकूय ना. सो आता हो फुडल्या 8-15 दिसांक महत्वाचो विषय ठरतलो. सो ह्याच्या खातीर एक यंत्रणा म्हणून तुम्ही लेबर डिपार्टमेंटाक सांगून त्याची कितें व्यवस्था करतले? एक म्हणजे पयल्यान पयली लेबर कमिशनराक ऑलरेडी हांवें इन्स्ट्रक्शन दिल्या की तेणी अशा पद्दतीच्यो ज्यो कंप्लेनी येता त्यो लिस्ट करून आमच्या समोर दवरच्यो, पयलीं आपल्या लेवलाचेर उलोवचें आनी त्या सगळ्या कंपनीक इन्स्ट्रक्शन्स दिवची की तांकां पेमेंट जो आसा हो दिवपाक जाय म्हणून. ओके, आमी एक विशय समजून घेवपाक जाय की आमी फार्मा इंडस्ट्री सुरू केली. फार्मा इंडस्ट्रीक लागून बाकीच्यो एन्सिलरीज ज्यो आसता, म्हणजे कोणाचें पॅकींग आसतलें, कोणाचें लेबलिंग आसतलें, ह्यो इंडस्ट्री सुरू केल्यो. आतां फिल्डान गोंय लॉकडावन आसा, गोंयान भायलो कोण एंट्री जायना, त्या खातीर आपल्याक कामाक गेलो जाल्यार म्हाका भंय आहा. सोशल डिस्टन्सींग सांबाळपाक जाय, बाकी सगळी प्रिकॉशन्स घेवपाक जाय. पण आमी जर फाल्यां सकाळीं म्हणजे कामाक वतानासर जर पगाराची अपेक्षा करप योग्य न्ही. आमच्या कडल्यानूय सहकार्य जावप, आमच्याय भुरग्यां कडल्यान सहकार्य आसप गरजेचें आसा. ते हांव सगळ्यांक मागता की त्यांचो पगार कट करचो न्ही. त्याच बरोबर आमच्याय सगळ्या भुरग्यांनी ज्यो इंडस्ट्री चालू केल्या तांकां सहकार्य करप गरजेचें आसा. त्या सगळ्यांनी सगळे प्रिकॉशन सांबाळून तांच्यांनी सहकार्य करचें. जेणी पेमेंट कट केला, घालूंक ना,
त्याच्या सगळ्यांनी आमच्या ॲटलिस्ट म्हणजे आपले एखादें रिटन लेटर किंवा आमच्या लेबर कमिशनराक कळोवचें आमी लेबर कमिशनर पयलीं आपल्या लेवलाचेर उलयतलो आमी लेबर सेक्रेटरीकूय सांगलां ह्या विशयान इंटरवीन कर आनी विशय रिजॉल्व कर म्हणून ना उरले विशय ते लेबर मिनिस्टर आनी हांव एकदां डिस्कस करून बाकीचे विशय रिजॉल्व करतले. स्टेटीच्या सगळ्यात महत्वाची जी SEC आहा SEC म्हणजे स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटी जो महत्वाचो ह्या सगळ्या विषयाचेर जेंची देखरेख आसता आनी जे महत्वाचे निर्णय घेतात एक अशी गोष्ट आढळून येयला की ते SEC एकूय सिव्हिल ऑफिसर आमचो ना सगळे IAS आसा. जाता कशें की ग्राउंड लेवलाची रियलिटी जी आसा ती सिव्हिल ऑफिसरांक चड खबर आसा. IAS ऑफिसरांक तेची जाणीव ना तो त्यामुळे खंय तरी एक गॅप आसा आनी तुम्ही प्रयत्न करता त्याच्या बद्दल कोणाक तक्रार ना पण खंय तरी वयले ऑर्डर्स आणि प्रत्यक्षात ग्राउंड रियलिटी ही खंय तरी गॅप एक निर्माण जाल्लेले आहा. सो त्या CECचेर कांय मोजके नागरीक आमचे सिव्हिल ऑफिसर आसचे जेणे करून खरी परिस्थिती त्या SECन डिस्कस जावची आणि खरी जे कितें त्रुटी आसात त्यो दूर जावच्यो. सो तेतून एकूय सिव्हिल ऑफिसर नसप हे तुका दिसना खंय तरी ते तूं थोडीशी तुजी चूक आसा. ओके स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जी आसा ती चेअरमॅन हांव आसा. आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर वायस चेअरमॅन आसा आनी फॉर युअर इन्फॉर्मेशन ताजेर जे सगळे सेक्रेटरी आसात ताज्या भायर PCE म्हणजे प्रिन्सिपल चीफ इंजिनियर पार्शेकर लोकल ऑफिसर आसा. आमचो चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर होय रिप्रेझेंट करता. ताज्या भायर आमचो चीफ WRD इंजिनियर होय रिप्रेझेंट करता. ताज्या भायर तांची जेन्ना स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटीची म्हणजे स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटीची चीफ सेक्रेटरी चेअर करता ही मिटींग. ही चेअर करता आसतना जरी आमी म्हणटा की हे सगळे IAS ऑफिसर जरी असले जाल्यार जो डायरेक्टर आसा फॉर एग्जाम्पल लेबर कमिशनर हाच्या कडल्यान ब्रिफींग घेतलें वता. PCE तर थंय आसतात म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटाचो जो डायरेक्टर आसता म्हणजे आतां फॉर एग्जाम्पल एग्रीकल्चरचो डायरेक्टर वेटरनरीचो डायरेक्टर सेक्रेटरीच ब्रीफ करिना मेंबर ना डायरेक्टली ते बट ब्रिफिंगा खातीर तो डायरेक्टर जो आसता वो हेड ऑफ द डिपार्टमेंट ब्रिफिंगा खातीर थंय आसता आनी जेन्ना चेअर करता मिटींग चीफ सेक्रेटरी तेन्ना हे लोक सगळे जाण ताका ब्रीफ करता. तुका जर म्हणजे बाय प्रोटोकॉल जाका स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटीचे मेंबर्स जे आसा ते आसपाक जाय पण हे 3 जाण जे आसा हे ऑलरेडी तेजे मेंबर आसात. फेब्रुवारी मार्च म्हयन्यात घरां आशिल्ली आपली थोड्यांनी स्लॅब करपाक ती ओपन केली आनी तेंचे कामां सगळ्यांची ऑर्डर पडल्या आनी ती कलेक्टर डेप्युटी कलेक्टरा कडेन गेले आमकां लेबर अलाव करचे म्हणून लेबर 14 तारखेच्या पुरान मातसो रावचो. आतां जालें न्ही आज 8 तारीख आसा. ओके म्हळ्यार म्हाका दिसता 4-5 दीस उरल्या. 14 तारखेच्या उपरांत काही निर्णय जे आसा हे स्टेटीच्या बाबतींतूय जातले त्या खातीर सगळ्यांनी खूब जाणांक हे आसा 14 तारखेपर्यंत सगळ्यांनी रावचे. कितें तरी निर्णय जे आसा हे 13 तारखेच्या प्रेस कॉन्फरन्सान कळयले वयतले. हय ऑलरेडी तेजें काम सुरू जालें. आमचो एंथोनी डिसोजा आनी ताजो सेक्रेटरी संजय कुमार ओके हाजें काम सुरू जाल्लें आसा. सर तुम्ही कालच्या म्हणटाले की पोलीस सदांच फुडें आसतात आनी तेन्ना लॉकडावन आसता आनी कितें सद्या म्हापशां अशें जालां म्हापशां सद्या पॉलिटिक्स चल्ला. तुमच्या एका कार्यकर्त्यान पुलिसाक मरत हें केलां आपूण वॉलंटियर आपूण गाडो करूं शकता आनी कितें हेल्मेटार ते गाडयला मागीर तुमचो आमदार गेलो आनी पुलिशेन बोवाळ घातला ताका मागीर तुमी ट्रान्सफर मारलो. तुमी पुलिसांक कितें मॅसेज दिवंक सोदता की बाबा BJPच्या कार्यकर्त्यांक आडोवप ना अशें कितें तुमच्या डिपार्टमेंटान हांव परत एक सांगता तुका ट्रान्सफर कोणाकूच मारूंक ना. जर कितें थंय इन्सिडंट जाला आसत जाल्यार तेजी हांव चवकशी करता. ट्रान्सफर म्हाका सांगल्या शिवाय मारूंक शकना. आमदार पुलीस स्टेशनार आयक जो आमचो काम करता पुलीस जो काम करता जाका ते आत्तां जर कोणी प्रॉब्लेम केला आसत ओके पुलिसाची चूक ना कांयच जाल्यार तो ट्रान्सफर जावचो ना. हांव चवकशी करता. आमदार पुलीस स्टेशनार तो कितें आसूं हांव आमदारा कडेन उलयतां. आणि एकूच लास्ट माझा प्रश्न की सध्या गव्हर्नमेंट जे कोण स्ट्रेंडेड लोक असतात किंवा कामगार असतात त्यांना जेवण पुरवपाचे काम जाता पण झालं पाहिजे त्याचे जो तुम्ही एक सेंटर हे केले त्याच्याकडून अजून फिगर मिळाला की नेमकं अख्ख्या राज्यात कितल्या जणांक सरकार जेवण पुरयता. दुसरी गजाल कशी झाली की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीन वेगवेगळ्या लोकांक जेवण पुरयतात. ही जर सगळी सिस्टम सेंटरायज जायत गेल्यार नेमके कारण ते सुद्धा शेवटी मदत करतात. ती जर मदत गव्हर्नमेंटाकडे येईल आणि गव्हर्नमेंटूच जर त्यांना दी जाल्यार निदान कितले तरी बेनिफिट प्रत्येक जण आपापल्या पद्धतीन करतात. त्यामुळे नेमके कितले आतापर्यंत गव्हर्नमेंट कितल्या जणांक
जेवण पुरयता हेजी फिगर तुका आत्तां मेळप कठीण आहा, कारण 12 तालुक्याचेर 12 डेप्युटी कलेक्टर हे जेवणूय पुरयता, ग्रॉसरी वाडटा. ताज्या भायर आमचे दोनूय कलेक्टर सेंट्रली हें काम करता, ग्रॉसरी वाडपाचें, जेवण पुरोवपाचें. ताज्या भायर लेबर कमिशनर हो आपल्या पद्दतीन ग्रॉसरी आयटम्स वाडटात आनी सुरू गरज आसा तेजी. तेज्या व्यतिरिक्त आमदारांनी आमच्या स्वता जे सुरू केला जेवण पुरोवपा खातीर. तेज्या भायर NGO जे आसा पळय न्हू, हेय जेवण पुरोवपाक सुरू केला. हॉटेल्स म्हणजे सिदाजी सारकेल्या हॉटेलांत मोठ्या प्रमाणात सुरू केल्ले आसा. आमी आतां फॉर एग्जाम्पल आमचो मायकल मोठ्या प्रमाणात जो कोस्टल लायनीन जो लेबर्स आशिल्लो म्हणजे ताका आमी फक्त ग्रॉसरी आयटम दिल्या, बाकीचे सगळे जे आसा हे तो करता A to Z. अशा 3-4 हॉटेलांनी सुरू केला. सिदाजीन डायरेक्टली आपुणूच सुरू केला. अशें गोंयांत खूब मोठ्या प्रमाणात तेजो रिकॉर्ड जो कलेक्ट करप आमी 14 तारखे उपरांत करचो पडटलो. आत्तां कितल्या जाणांक आमी जेवण दिता, कितल्या जाणांक ग्रॉसरी आयटम दिला. हांवें सांगलें आमदारूय आसा आपल्या थंयसरूय ग्रॉसरी आयटम वाटीत आसा. म्हणजे थोड्या जाणांक आमदार स्वताच्या हितूंतलेय दिता, थोड्या जाणांक डेप्युटी कलेक्टरूय दिता, अशी पद्दत आसा. अदर स्टेट्स जे आहा पळय न्ही आतां पर्यंत म्हणजे म्हाज्या इन्फॉर्मेशना प्रमाणे आमी खरें म्हणजे तेंच्या हांकां वेवस्थीत रित्या ग्रॉसरी आयटम पावयल्ले, बट तरी सुद्दां सिंधुदुर्गांतल्यान तेंच्यांनी काही जाणांक धाडून दिल्या की आपल्या हे लिस्ट आनी आमच्या हांकां पावोवचें. आमी ते लिस्ट धाडून दिल्या त्या प्रमाणे पावयल्या. कर्नाटकांतल्यानूय बी तेंच्यांनी काही कोटा जो आसा धाडून दिलो आनी तेंच्यांनी आपले अमके अमके म्हणजे नांवां धाडून दिली ह्या हांगासर पावोवचें. आमी ते तेंच्या कडेन कन्सर्नच्या कडेन पावयले. From 14 lockdown started down sector. After that, there could be a problem from 5 to 6 Indians have the bar garden so they are still confused like whether this would happen or not. तुका हांव परत सांगलें म्हणजे हो आतां सेंट्रल सब्जेक्ट आसल्या कारणान तेजेर हांव आत्तां कांयच उलोवंक शकना. ओके, आमकां ह्या विशयाचेर म्हणजे सेंट्रलाचें मार्गदर्शन घेवचेंच पडटलें. आमी डे टू डे बेसिसाचेर जे विशय आमच्या कडेन येता ते ऑलरेडी जो कॉरस्पॉन्डन्स करता तेच्या कडेन आमी धाडून दिता. थँक्यू. चल बेगीन याची राष्ट्रीय भाषा चल राष्ट्रीय भाषा बेगीन. जात राहा मरे. चल 14 तारखेच्या उपरांत पळोवया मरे. तूं धोंड कितें गोवा फाइट कोविड-19. आज सबसे पहले मैं कैबिनेट के डिसीजन जो कुछ हुए वो आपके सामने रखता हूँ. जो कैबिनेट में डिसीजन हुए हमारे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट्स के कुछ इशू थे उसको रेगुलराइज करने की बात हो गई. द सेकेंड देयर इज़ अ ट्रांसफ़र ऑफ लैंड फॉर द होम डिपार्टमेंट फॉर द पुलिस स्टेशंस हो गए. कुछ रेक्टिफिकेशन इन द सर्वे नंबर्स. Second thing, there is a financial assistance for the pre-primary school for the scheduled tribe for continuation. The scheme for the support of the orphan children and children of the widows belonging to the ST community, उसका continuation हो गया है. There is a proposal again the transfer of the land for the waste management corporation पुरचिरे में. Regularization of the labor into the PWD society, इसके बारे में डिसीजन हुआ. Replacement of the lift at Rajbhavan. The regularization of the PWD work of the 50th IFI और रूल्स ऑफ द एस्टैब्लिशमेंट ऑफ द कॉन्ट्रैक्टर PWD और WRD के बारे में जो कुछ रूल्स थे उसका रेगुलराइजेशन करने की बात हो गई. आज जो मेजर डिसीजन जो कैबिनेट में ले लिया, जो 30% ऑफ द सैलरी डिडक्शन फॉर द 1 ईयर BJP MLA गोवा स्टेट्स के सभी अलॉन्ग विद अपना जो इंडिपेंडेंट मिनिस्टर गोविंद जी गावड़े हैं उनके साथ में सभी का डिसीजन होगा कि 1 साल के लिए 30% ऑफ द सैलरी ये कोविड स्टेट फंड में जाएगी. ये डिसीजन आज ले लिया है. इसके बाद में 11 तारीख को जो वीडियो कॉन्फ्रेंसिंग ऑनरेबल प्राइम मिनिस्टर के साथ में होने वाला है उसी के साथ में बाकी सब कुछ डिसीजन लॉकडाउन के बारे में डिसीजन उसके बाद में ही ले जाएंगे. आज एक कन्फ्यूजन है गोवा में, जो एक पेशेंट की डेथ हो गई है GMC में, उसके बारे में मैं कहना चाहता हूँ कि वो पेशेंट ज़रूर एडमिट था. उसके 3 बार गोवा पैथ लैब में उनका
कोविड की टेस्ट नेगेटिव आई है। एक बार पुणे के NIV लैब में उसकी टेस्ट नेगेटिव आई है, इसलिए ये पेशेंट एक्सपायर्ड हुआ है। ये कोविड से नहीं है, ये मैं कंफर्म रीत्या कह सकता हूँ। उसको डायबिटीज़ मेलाइटिस, बायोलेटरल निमोनिया और रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम से उसकी डेथ हो गई है। 4 बार उसकी टेस्ट नेगेटिव आई थी, इसलिए हम कोविड से डेथ उसके कह नहीं सकते हैं। हमारे कोविड रिलीफ फंड जो स्टेट का है वो भी टैक्स फ्री आज से हो गया है। इसके बारे में डिसीजन ऑलरेडी हो गए। यहाँ के रैपिड टेस्टिंग 3 जगह पे डिफरेंट स्टार्ट हो गए हैं। रैपिड टेस्टिंग एट द डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मापसा, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल फोंडा, और वापस से फिर से एक बार GMC में रैपिड टेस्टिंग स्टार्ट हो चुका है। यहाँ के सभी पॉजिटिव पेशेंट स्टेबल हैं और दे आर इम्प्रूविंग। ओके, बाद में हाउस टू हाउस सर्वे करने का फाइनलाइज हो चुका है। इसके लिए पूरी जो गवर्नमेंट टीम है इसकी ट्रेनिंग कल से स्टार्ट होने वाली है। बाकी अब जो सब प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना के अंतर्गत जो डिस्ट्रीब्यूट होने थे रेशन कोटास, ड्राई रेशन कोटा आज से स्टार्ट हो गया है। जो रेशन कार्ड होल्डर हैं, दोनों तरह के रेशन कार्ड होल्डर को आज से सभी कोटा मुफ्त में राज्य में मिल जाएगा। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना के अंतर्गत जो जनधन अकाउंट है, 73,000 जनधन अकाउंट में आज 500 रुपीज़ उनके अकाउंट में जमा हो गए। अभी नेक्स्ट अनदर 2 मंथ्स के लिए ये 500 रुपीज़ जमा होने वाले हैं। इसमें जो डायरेक्टर ऑफ एनिमल हस्बेंड्री जो कुछ उसके इश्यूज़ थे वो सब इश्यूज़ उन्होंने रिजॉल्व कर दिए हैं। फ्रॉम द डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर, सप्लाई ऑफ द मिल्क, अवेलेबल फ्रूट्स, वेजिटेबल, सब कुछ अच्छी तरह से यहाँ पे अवेलेबल हो रहा है। इसके लिए बाकी और डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर इज़ प्रोमोटिंग फॉर द लोकल एग्रीकल्चर, लोकल वेजिटेबल के लिए प्रमोट कर रहे हैं। काजू के बारे में एक यहाँ पे डिसीजन था, जो हमारे काजू फार्मर्स हैं उनके काजू कल से गोवा बागायतदार सोसाइटी जो है यहाँ से काजू लेने के लिए स्टार्ट कर देंगे। बाकी जो कंप्लेंट्स यानी जो मास्क और इसके बारे में जो ज़्यादा रेट लेते हैं इनके बारे में कंप्लेन ऑलरेडी उसके ऊपर DFDA, डायरेक्टर ऑफ द फूड एंड एडमिनिस्ट्रेशन, उन्होंने एक्शन लेना स्टार्ट कर दिया है। हमारे कुछ काउंसिलर्स और बाकी सब कुछ जो माइग्रेंट लेबर और यहाँ पे अच्छी तरह से काउंसलिंग उन्हें सब कुछ चीज़ देने के लिए बहुत अच्छी तरह से काम कर रहे हैं। अब तक हमारे जो वायोलेशन केसेस है 5865 केसेस वायोलेशन हुए। इन कुछ लोगों के ऊपर FIR और बाकी सब कुछ लागू कर दिया है। हमने यहाँ पे जो स्पेशल पेड क्वारंटाइन सेंटर भी अवेलेबल कर दिया है। अभी किसी को पेड क्वारंटाइन सेंटर में रहना है तो इसके बाद पेड क्वारंटाइन सेंटर में रहने के लिए उनकी उपलब्धि कर दी जाएगी। यहाँ पे अभी इस तरह से यानी जो सभी लॉकडाउन के बारे में जो सब कुछ करना चाहिए स्टेट गवर्नमेंट कर रही है। आज हमारे कैबिनेट में 14 तारीख के बाद क्या क्या देना है इसके बारे में भी सब कुछ डिस्कशन हुआ। सभी ने गोवा के हित के बारे में, गोवा के लोगों के हेल्थ के बारे में डिस्कशन हुआ और बाकी सभी ने जो जो सजेशंस दी हैं वो सजेशंस आज सेंट्रल गवर्नमेंट को हम भेज देंगे। उसी के हिसाब से जो 11 तारीख का वीडियो कॉन्फ्रेंसिंग और 13 तारीख के दिन हम डिसाइड करेंगे कि 14 तारीख के बाद स्टेट में किस तरह से लॉकडाउन आगे बढ़ेगा। सर, लॉकडाउन का ये अदर स्टेट आल्सो एज अ रिक्वेस्ट टू सेंट्रल गवर्नमेंट एक्सटेंड करोगे सर? फिर आपका हमारी आज रिकमेंडेशन जाएगी सेंट्रल गवर्नमेंट को और उसी के हिसाब से बाद में हम डिसीजन लेने वाले हैं। कितना तक ऐसा एक्सटेंड मांग रहे हैं? जो रिटर्न में हम भेज देंगे कितना तक हम रिटर्न में सेंट्रल गवर्नमेंट को पहले कहेंगे। अदर्स MLAs आल्सो 30 अप्रैल तक बोल। मैंने कहा वी आर सेंडिंग आवर रिकमेंडेशन फॉर द सेंट्रल गवर्नमेंट। थैंक यू।